खंडोबा महाराजांची सेवा आपल्या गावामध्ये आहे. फार पुराणी सेवा आहे आणि बाजूची ती बारव मी पाहिली ती तर फार जुनी आहे. 300-400 वर्षाच्या अगोदरची एखाद्या वेळेला असेल असं काहीतरी, नाही का? ऐतिहासिक आहे असंच ना? किती वर्ष झाली तिला? 1200 मधली. बाबा 1200 मधली, मग तर खूप जुनी आहे. आणि खंडोबारायांचं स्थान आपल्या गावामध्ये आहे. महाराजांची सेवा आपल्या गावामध्ये आहे. आपलं हे खरंच भाग्य आहे. पहा, श्री संत भगवान महाराजांची जयंती आहे. त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. विषय असा आहे की जयंती आणि पुण्यतिथी. ज्या दिवशी संत जन्माला येतात त्याला जयंती म्हणतात. ज्या दिवशी संत जातात त्यावेळेला त्याला पुण्यतिथी म्हणतात. जयंतीमध्ये आणि पुण्यतिथीमध्ये अंतर आहे. कोणाचं 50 वर्षाचं असेल, कोणाचं 75 वर्षाचं असेल, कोणाचं 80 वर्षाचं असेल. पण मला असं वाटतं की अंतर सामान्य जीवनामध्ये सुद्धा आहेच ना. सामान्य माणसाचाही जन्म आहे आणि जाणं आहे, संताचाही जन्म आहे आणि जाणं आहे. पण संत ज्यावेळेला जन्माला येतात त्या दिवसाला जयंती म्हणतात आणि संत ज्या दिवशी शांत होतात त्या दिवसाला पुण्यतिथी म्हणतात. पूर्वी काही तिथी नव्हती, पूर्वीही तिथी होती. पूर्वी तिथी होती ना. ज्या दिवशी भगवान बाबाने जन्म घेतला ती तिथी का पूर्वी नव्हती? पूर्वी होतीच, नाही का? पण ती जयंती नव्हती. बाबांच्या जन्मामुळे त्या तिथीला जयंती हा शब्द निर्माण झाला. पहिले का पुण्यतिथी नव्हती? बाबाची पुण्यतिथी पुढे येणार आहे. पुण्यतिथी का नव्हती का? पण ज्या दिवशी संत शांत होतात त्या तिथीला आपण पुण्यतिथी असं म्हणत असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 भाग आहेतच. एक जन्माचा भाग आहे, एक जाण्याचा भाग आहे. पण आपल्या जन्माचा भाग आहे आणि एक मरणाचा भाग आहे. जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नासे नाशिलेते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच आहे. पण संतांचं भ्रमण मात्र वेगळं आहे. त्याला जयंती आणि पुण्यतिथी म्हणतात. सज्जनांनो, लोक जयंतीचा शोध घेत असतात आणि लोक पुण्यतिथी करत असतात. बघा तुम्ही, आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा शोध घेतोय आपण की बिचारा हा सत्पुरुष कोण्या दिवशी जन्माला आला असेल, कोणचा तो दिवस असेल की ज्या दिवशी या पुरुषाचा जन्म झाला आणि हा सत्पुरुष कोण्या दिवशी शांत झाला असेल. त्याचा पुण्यतिथी त्या दिवसाचा सुद्धा माणसं शोध घेत. अरे पाहिजे असं काय होते? लय शिट्टी मारते ना. हे बघा, हा इतिहास आहे. हा इतिहास आहे. फक्त जन्माचा नाही, फक्त जाण्याचा नाही. इतिहास जन्माचा किंवा जाण्याचा घडत नसतो. इतिहास हा जगण्याचा घडत असतो. आणि फक्त जगण्याचाच नाही तर चांगलं जगण्याचा इतिहास घडत असतो. त्यांची जयंती आणि त्यांची पुण्यतिथी होत असते. आवाज शिट्टी मारतो का जरा? नाही का? करून घे, व्यवस्थित करून घे. चोपदार, तुमचं नाव काय? महादेव. तुमच्या वडिलाचं नाव काय? तुमच्या आजोबाचं नाव काय? तुमच्या पंजोबाचं नाव काय? का बरं? वेळ नाही आली म्हणजे? थोडं माहित नाही म्हणजे? आजोबाच्या नावापर्यंत, पंजोबाच्या नावापर्यंत एखाद्या वेळेला सांगता येईल. पण खापर पंजोबाचं नाव नाही सांगता येणार. ढोपर पंजोबाचं नाव नाही माहीत तुम्हाला. निपर पंजोबाचं नाव नाही सांगता येणार तुम्हाला. अरे तुम्हाला नावं सांगता येत नाहीत का? तुम्हाला ढोपर पंजोबाच नाही, नावं सांगता येत नाही. ढोपर पंजोबा होता म्हणून खापर पंजोबा, खापर पंजोबा होता आपर पंजोबा, आपर पंजोबा होता म्हणून पंजोबा, पंजोबा होता म्हणून आजोबा, आजोबा होता म्हणून बाप, आणि बाप होता म्हणून आजचं कीर्तन लक्षात ठेवा.
हे तर मान्य आहे ना तुम्हाला? हे काही फार वेदांत आहे का हा? मान्य आहे ना तुम्हाला? हे बाप होता म्हणूनच आपण आहोत का नाही? तुम्ही त्या बापाचे उपकार मानत नसले तरी आपण तर त्याच्यामुळेच आहोत का नाही? आहोत ना. बाप कोणामुळे आहे? आजोबामुळे आहे. आजोबा कोणामुळे आहे? पंजोबामुळे आहे. पंजोबा कोणामुळे आहे? खापर पंजोबामुळे आहे. पण त्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला आज माहीत नाही. अरे ज्या रक्ताने आपल्याला जगण्याची संधी दिली, ज्या रक्ताने आपल्याला परमार्थ करण्याची संधी दिली, ज्या रक्ताने आपल्याला जग दाखवलं, ही संधी प्राप्त करून दिली, अरे ज्या रक्ताने आपल्याला, क्षमा करा मला, पण आई करण्याची संधी दिली रक्ताने, सुद्धा संधी त्याने दिली ना आपल्याला. हा दिली. पण त्या रक्ताचं नाव आपल्याला आज सांगता येत नाही. हे आपलं जगणं आहे. हे आपलं जगणं आहे. हे आपलं जगणं आहे. पण या महाराष्ट्रामध्येच काय, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, किमान मी तर असं म्हणेल की या महाराष्ट्रामध्ये असा एकही माणूस नाही किंवा या देशामध्ये असा एकही साधू नाही की ज्या साधूला किंवा त्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीला माझ्या ज्ञानोबा रायांचं नाव माहीत नाही. 700 वर्ष झाले. तुकोबा रायांचं नाव माहीत नाही. 450 वर्ष झाले. नाथ महाराजांचं नाव माहीत असलेला माणूस सापडणार नाही. 400 वर्ष झाले, नाही का? स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं नाव माहीत नाही असा महाराष्ट्रामध्ये एकही वारकरी नाही. 100 वर्ष झाले. बंकट स्वामी महाराजांचं नाव माहीत नाही असा एकही साधक नाही. 80-85 वर्ष झाले. आणि बाबांचं आणि भाऊचं नाव माहीत नाही असा महाराष्ट्रामध्ये बहुतेक एकही वारकरी नाही. जवळजवळ 55 वर्ष झाले आहे ना? किती वर्ष झाले? नाही, बाबाला 55 वर्ष झाले असतील. 50पेक्षा जास्त झाले. बरोबर आहे ना? जास्त झाले. हा परिचय जन्माचा परिचय नाही. ऐका तुम्ही, हा परिचय मरण्याचा परिचय नाही. हा जो शेकडो वर्षाचा परिचय आपल्याला दिसतो ना, हा परिचय जगण्याचा परिचय. फक्त जगण्याचा नाही, चांगलं जगण्याचा परिचय आहे. आणि चांगलं जगण्याचा परिचय म्हणजे दुसऱ्यासाठी जगण्याचा परिचय. क्या बात है. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बनवे, सत्कीर्तीने बनवे, सत्कीर्तीने बनवे. सत्कीर्तीने भरावे, सत्कीर्तीने भरावे, सत्कीर्तीने भरावे. ओ तुका म्हणे जियावे जावे, तुका म्हणे जावे सत्कीर्तीने भरावे, कीर्तीने बनवे. ओ तुका म्हणे जावे, ओ तुका म्हणे जावे सत कीर्तीने बनवे, सत कीर्तीने बनवे. त्याचं जगणं बरोबर आहे. त्याचं जगणं चांगलं आहे की जे चांगल्या कीर्तीने जगतायत. तुम्हाला एक ओवी सांगू का माऊलींची? ओवी सांगू? आता ओव्या सांगितल्या पाहिजेत ना कीर्तना? ओव्या सांगितल्या पाहिजेत ना. जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगानं सिवे.
जाणत्या माणसांनी तोपर्यंत जगावं की जोपर्यंत आपली अपकीर्ती होणार नाही. आणि म्हणून तर असं म्हणतात की या कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं फार चांगली. श्लोक आहे, निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गी रता भार्या भृतु विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराये मृता. निर्बीजा पृथ्वी निर्बीज होईल. एवढं रासायनिक खत वापरत जा आणखी 10-12 वर्ष पिकणारच नाही, लक्षात ठेवा. निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा. किती औषध घ्या, किती औषध घ्या, गुणच नाही महाराज. माणूस तर खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, रोगापेक्षा डॉक्टरलाच जास्त घाबरायला लागला. हा रोग परवडला, कोण नको? डॉक्टर नको. एक तर रोगी माणूस भाऊ चोपदार, एका पेशंट डॉक्टरकडे गेला, पोट दुखत होतं त्याचं, असं पोट धरूनच गेला. म्हणजे पोट दुखते हो साहेब. पाहिलं तुम्हाला शेडजी अपेंडिक्स झाला. अपेंडिक्स माहीत आहे ना? अपेंडिक्स फुटला तर घातक असतो, तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे. तो म्हटला साहेब माझ्यासोबत कोण नाही हो. नसू द्या म्हटलं, काही ऑपरेशन मोठं नसते, मी करून घेतो. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्या पलंगावर झोपवलं आणि त्याला बेशुद्ध करण्यासाठी असं एक इंजेक्शन काढलं. त्याने त्या इंजेक्शनकडे पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की आपण आता बेशुद्ध होणार आहोत. तो शेडजी उठून बसला, त्यांनी पाठीमागच्या खिशातलं पाकिट काढलं, पैसे मापायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला डॉक्टर म्हटला की अहो आतापासून कशाला पैसे मापता तुम्ही, 5-7 दिवस राहायचं आहे तुम्हाला आणखी, आता कशाला पैसे मापता, मला आता नाही द्यायचे पैसे, नंतर द्यायचे आहेत. तो म्हटला डॉक्टर साहेब तुम्हाला देण्यासाठी मापत नाही, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो. न जाणो माणसं चोरापेक्षा पोलिसाला जास्त घाबरतात, माणसं रोगापेक्षा डॉक्टरला जास्त घाबरतात. वैद्य कसा असला पाहिजे महाराज? महाराज म्हणतात आम्ही वैद्य आहोत, पण अर्थाचे भुकेले नाही. नवे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. असो, निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा निरसोती रस नीचा महत्वम गता. कलियुगामध्ये स्वार्थी माणसाला जास्त महत्व येईल. नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता. भूपाल म्हणजे राजे निष्कर्मी होतील, निज धर्मी होतील, धर्माला मानणार नाही. निज धर्म कर्म, बरोबर आहे ना हे? धर्म रहिता. हो, सोमवार करणार नाही, त्यांना एकादशी समजणार नाही, श्रावण महिना काही समजणार नाही राहिला. हो, निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता. विप्र म्हणजे ब्राह्मण सुद्धा कुमार्गाने वागतील. भार्या भृतु विरोधनी, भार्या आपल्या पतीचा विरोध करेल. पररता पित्रा पितु दूषका. पुत्र पित्याची वैरी होतील. पुत्रा पितु दूषका. पुढे म्हणतात हा कष्टम खलु वर्तते कलियुगो. अशा कष्ट तर कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं चांगली राहतील. धुपूट रे धुपूट असू दे. स्वयंपाक हे फॅन बंद करा जास्त. आम्ही असं ठरवलं महाराज विदर्भातल्या लोकांनी की आमच्याकडे जो येईल ना त्याला 1 लाख रुपये द्यायचे. खरंच तुम्ही चाला, मला वाटते ते हे 3 जण चाला तुम्ही. हां, 1-1 लाख रुपये, 1-1 लाख रुपये देतो म्हटलं.
कानाने ऐकू येत नाही त्यांना सांगावं 1 लाख रुपये देणार तुम्ही सांगा अहो सांगा ना जवळ बसताना सांगत नाही सांगा ना 1 लाख रुपये द्यायचे तुम्हाला तुम्ही काहीच करायचे नाही फक्त फाशी घ्यायची तुम्ही असू द्या बस 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 नाही तर नाही बसा बस बसा रेटू द्या रेटा 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 माझी अनुमती आहे तुम्हाला रेटा खरंच रेटा ते बसतात एवढ्या वयामध्ये हेच तर भाग्य आहे लक्षात हे खरे पारमार्थिक माणसं आहेत जुने माणसं आहेत बसा रेटून बसा खेटून बसा 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 फक्त आता पुढचं काही करू नका म्हणजे झोपू नका विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा नसवे माझ्या राजांनो तुका काय प्रमाण म्हटलं तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरं सत्कीर्तीने बरं सत्कीर्तीने बरवे पण असतं म्हणून मी आपल्याशी बोलून गेलो की जयंती ही साधूची होते फक्त जन्माची जयंती होत नाही चांगलं जगण्याची जयंती होते लक्षात ठेवा बरोबर आहे की नाही चांगलं जगण्याची जयंती होते ऐका चांगलं जगणं कशाला म्हणतात तो महाराज फक्त आपल्यासाठी जे जगणं असेल ना ते चांगलं जगणंच नाही काय ते जगणं तर कुत्र्याचंही आहे ते जगणं तर गाढवाचंही आहे ते जगणं तर बैलाचं सुद्धा आहे स्वतःसाठी जगणं याला चांगलं जगणं तुम्ही म्हणणार महाराज म्हणतात स्वतःसाठी जगणं याला जर तुम्ही चांगलं जगणं म्हणत असाल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही जगत असाल मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे नाही तरी काय थोडे श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे नाही तरी काय थोडे श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे श्वान सुख रे बापुडे नाही तरी सुख रे बाबुडे स्वान सुख रे बाबुडे एक ओवी सांगू का अरे हो तर म्हणा ओवी सांग याबद्दल ओवी सांग महाराज म्हणतात माझी या भक्तिबीन भगवान म्हणतात जडो जयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही हरी भक्ती वीणा जळो त्याचे शहाणपण जळो त्याचे शहाणपण जळो त्याचे शहाणपण हरी भक्ती वीणा जळो त्याचे ज्ञानपण जळो त्याचे जानपण हरी
माझिया भक्तिविन कीजे ते महापाप नव्हे, वा ते महापाप नव्हे. आणि म्हणून अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, कमी झालं. म्हणून महाराज म्हणतात की त्याची भक्ती केली पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. मी महिलांना विचारतो, खरं म्हणजे तुम्हाला विचारलं पाहिजे काही, अगोदर नाक आहे का अगोदर नथ आहे? हां, काहीच नाही. सांगा, आपली चर्चा आहे. मी तुमचा भाऊ म्हणून विचारतो, अगोदर नाक आहे का अगोदर नथ आहे? हां, नाक आहे. अरे वा, अरे वा, चांगलं आहे. नाक आहे म्हणून नथ आहे का नथ आहे म्हणून नाक आहे? तर नथ आहे म्हणून नाक आहे म्हणून नथ आहे. वा रे वा, इथपर्यंत बरोबर आहे. पुढे आता चांगलं बोलत जा. मग खरं सांगा, तुम्ही नथ कोणाच्या नावाची आहे ना? नाक जरी तुमचं असलं तरी नथ कोणाची दुसऱ्याची आहे, असंच ना? खरं सांगा, तुम्ही नथ देणाऱ्याचं जास्त कौतुक करता का नाक देणाऱ्याचे जास्त कौतुक करता? खोटं नका बोलू, खोटं नका बोलू. आता लोक तुम्ही खऱ्या बोलल्या ना. तुम्ही नाक देणाऱ्याचं पैशाचा व्यवहार जास्त करता का नाही, नथ देणाऱ्याजवळ पैसे जास्त देता का ज्याने तुम्हाला नाक दिलं त्याच्या सप्त्याला थांबणार, नाक दिलं त्याच्या सप्त्याला वर्गणी जास्त देता? सापडले आता. तुम्ही पैसे तुमच्याजवळ आले समजा, तर ज्याने नथ दिलं त्याला जास्त देता पैसे का ज्याने ज्या खंडोबाने तुम्हाला नाक दिलं त्याच्या सप्त्याला जास्त देता? अरे जिस यारने नथनी लाई उसे स्मरे बारंबार, जिस यारने नाक दिया उसको भूल गई गवार. कार्य ना ठवीसी कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची. कार्य ना ठवीसी कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची. कर्नाटवीची कृपाळू देवाची, कर्नाटवीची कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला तो. बरोबर आहे? हे फक्त तुमच्यासाठीच नाही बरं, माझ्या दादांनो, माझ्या भगिनींनो, हे आमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही तर श्रोते आहात, तुम्ही तर खऱ्या अर्थाने सामान्य आहात. आमची ड्युटी तर धर्मप्रचाराचीच आहे ना. धर्माचा प्रचार करण्यासाठीच आमचा जन्म आहे ना, देवाने इकडे आणलं असेल तर. तुम्ही खरं म्हणजे परमार्थात देण्यासाठी कंजूशी करतायत हे आश्चर्य नाही. आज महाराज लोकसुद्धा चांगलं काम करताना पैसे देण्याची कंजूशी करतात हे आश्चर्य आहे.